पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे प्रमुख अर्थातच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आज वार्षिक आकडेवारी जी गुन्ह्यासंदर्भात असते ती आकडेवारी माध्यमांसमोर मांडली। आज मांडलेल्या आकडेवारीमध्ये पिंपरी चिंचवड शहरात मागील वर्षभरात बलात्काराचे, खुनाचे, विनयभंगाचे आणि अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईचे नक्की किती गुन्हे दाखल आहेत याबाबत त्यांनी माहिती दिली। ही माहिती काय आहे जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी गोविंद वाकडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पिंपरी चिंचवड हे शहर औद्योगिक नगरी म्हणून जसं ओळखलं जातं त्याच पद्धतीने या शहराला गुन्हेगाराचं माहेर म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्यामुळे इथल्या पोलीस दलावर मोठी भिस्त आहे इथल्या नागरिकांच्या सुरक्षेची। महिलांवरील अत्याचार, त्याचबरोबर विनयभंग, बलात्कार आणि जबरी मारहाण प्रकरणं जे आहेत ते वारंवार या शहरात घडतात। त्याशिवाय चोरी, दरोडा आणि वाहनाच्या तोडफोडीचे प्रकार देखील अगदी कालपर्यंत सुरू होते। अशा घटना आत्ता समोर आल्या। मात्र मागील वर्षभरात ह्या घटनांमध्ये ज्या महत्त्वाचे गुन्हे आहेत, जे गंभीर गुन्हे आहेत त्याची आकडेवारी आता जी पिंपरी चिंचवड पोलिसांनी माध्यमांना दिलेली आहे ती आकडेवारी माझ्या हातात आहे। ती आकडेवारी एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जे 21 पोलीस स्टेशन येतात त्या पोलीस स्टेशन अंतर्गत म्हणजे उपनगरामध्ये घडलेल्या अनेक घटना ज्या आहेत त्या गंभीर आहेत। त्यानुसार या संपूर्ण शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्याच्या विरोधात जी कारवाई केली गेली तिची संख्या ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील। कारण की मागील वर्षभरात पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत असलेल्या जुगार, अंमली पदार्थ, अवैध दारू विक्री, त्याचबरोबर वैश्य व्यवसाय, गुटख्याची तस्करी, अंमली पदार्थाची तस्करी अशा एकूण 5818 अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा त्यांचा दावा आहे। अर्थातच ही आकडेवारी खूप मोठी आहे। याचा अर्थ या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। पोलीस म्हणतात की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही कारवाई केली तर मग शहरातल्या कोणत्याही भागामध्ये आजही गुटखा आणि अंमली पदार्थ सहज कसे उपलब्ध होतात याचं ते उत्तर देऊ शकले नाही। दुसरी सगळ्यात मोठी ज्या गुन्ह्याची घटना या शहरामध्ये घडलेली आहे ती महिलांच्या संदर्भातली आहे आणि त्यामध्ये महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत किंवा त्या संदर्भातले जे गुन्हे आहेत त्याची आकडेवारी देखील धक्कादायक आहे। पिंपरी चिंचवड शहरात सन 2024 ते 25 या एक वर्षात जवळपास 301 महिलांवर बलात्कार झालेले आहेत। ही आकडेवारी स्वतः पोलिसांनी दिलेली आहे आणि या आकडेवारीनुसार 365 दिवसांपैकी 301 जर बलात्काराच्या घटना घडत असतील तर या शहरातली कायदा व सुव्यवस्था खरंच चांगली आहे का असा प्रश्न निर्माण होतो। तर याच आकडेवारीमध्ये पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार विनयभंग म्हणजे महिलांची किंवा तरुणींची छेडछाडीचे जे प्रकार असतात त्याचे एकूण 392 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली किंवा तपास पूर्ण केला असा दावा पोलिसांनी केला आहे। ज्या बलात्काराच्या 301 घटना आहेत त्या घटनांमध्ये देखील सगळ्याच्या सगळ्या घटनांचा तपास करून संबंधित घटनातील आरोपींना अटक केल्याचा दावा देखील पोलिसांनी या आपल्या आकडेवारीमध्ये केलेला आहे। त्या संदर्भातली माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली आहे। यापेक्षा धक्कादायक ज्या गुन्हे असतात खुनाचे गुन्हे तर मागच्या वर्षभरात पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 63 गुन्ह्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यापैकी 62 गुन्हे आहेत जे खुनाचे गुन्हे आहेत ते डिटेन केले, त्याचा तपास पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। हे जे खुनाच्या घटना आहेत ते मागील वर्षापेक्षा कमी आहेत असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे। यापेक्षाही गंभीर जे गुन्हे आहेत ते म्हणजे सायबर गुन्हे, ज्यामध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे दाखल आहेत आणि या सायबर गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत त्यापैकी 215 आरोपींना आपण अटक केल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे आणि जवळपास 24 कोटी 38 लाखापेक्षा जास्त रक्कम नागरिकांना मिळवून दिली
असा दावा पोलीस आयुक्तांनी केला आहे. शरीराविरुद्धचे गुन्हे म्हणजे मारहाण असेल किंवा एकंदरीत ज्या पद्धतीच्या रस्त्यावरची टुकारगिरी करणारे जे गावठी गुंड असतात त्यांच्याकडनं नागरिकांना होणारा त्रास असेल, अशा घटनांमध्ये देखील किंवा अशा गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये देखील वाढ झाल्याचं इथे दिसतंय. मात्र पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार 1087 अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ही आकडेवारी आधीच्या वर्षीच्यापेक्षा कमी आहे असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. अर्थातच ह्या सगळ्या आकडेवारी देत असताना पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी जी माध्यमांना प्रेस नोट दिलेली आहे त्यामध्ये असं म्हटलं की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची 2025 मधील उल्लेखनीय कामगिरी. आता या सगळ्या आकडेवारीला बघून उल्लेखनीय काय वाटते तुम्हाला, किंवा ही आकडेवारी बघून या शहरामध्ये जे गुन्ह्यांचं प्रमाण आहे त्यानुसार या शहरातला सामान्य नागरिक, महिला, तरुणी सुरक्षित आहेत का हे तुम्हीच ठरवा. अर्थातच ही माहिती देत असताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे मात्र सांगायला विसरले की या सगळ्या गुन्ह्यांसाठी किंबहुना जे 5118 अवैध धंद्यावर कारवाई केल्या गेली ते अवैध धंदे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होते तिथल्या पोलीस प्रमुखावर किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर किंवा तिथल्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात काही कारवाई केल्या गेली का. पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये 2 कोटी रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्या गेले, मात्र त्यांच्या वरिष्ठावर काही कारवाई केली गेली का, किंवा लाचखोरीचं जे ग्रहण आहे ते कधी सुटणार आहे. शहरामध्ये जी वाहनांची तोडफोड होते त्या वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार थांबणार आहेत का, किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पोलिसांच्या रेकॉर्डवर एकूण ज्या गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत त्याची आकडेवारी तुम्हाला मी सांगतो. एकूण 45 संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या या शहरामध्ये कार्यरत आहेत. या टोळ्यातील तब्बल 213 आरोपींविरोधात मकोकाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 35 गुन्हेगारांना MPDA अंतर्गत देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे, म्हणजे स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तर 368 गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलं आहे. खरं तर ही तडीपार जे गुन्हेगार करण्यात आले त्यापैकीच एक गुन्हेगार मागच्या 8 दिवसांपूर्वी शहरामध्ये आढळून आला आणि तोही महिलेवर बलात्कार केला म्हणून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळं तडीपार झालेले हे सगळे गुन्हेगार शहराच्या बाहेर आहेत का हा प्रश्न देखील या निमित्तानं उभा राहिला आहे. अर्थातच पिंपरी चिंचवड पोलीस दल जे प्रमुख आहेत विनय कुमार चौबे यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की एकूणच ही कामगिरी किंवा गुन्ह्यांची संख्या बघता तुम्हाला याबद्दल चिंता वाटते का, किंवा ही सगळीच कारवाई समाधानकारक आहे का, तर त्यांनी आपल्या पोलिसी अंदाजात उत्तर देत आम्ही आमचे प्रयत्न करतो आहोत असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नागरिकांना ठरवायचं आहे की पिंपरी चिंचवड सुरक्षित आहे का. तुर्तास एवढंच. धन्यवाद.